आणखी एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे। कारण मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरून जो तपास आहे तो NIA कडे देण्यास राज्य सरकार तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वेळप्रसंगी न्यायालयामध्ये धाव घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तर काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास हा NIA ताब्यात घ्यावा असे आदेश दिले होते। तर हिरेन हत्या प्रकरणी ATS ची तपासाची गती पाहता हा गुन्हा NIA कडे वर्ग केल्यास तपासाला खीळ बसण्याची शक्यता असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कारण सूत्रांच्या माहितीवरून NIA ला हा तपास मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकार देण्यास तयार नसल्याचं समोर आलंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते ती म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये ज्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून पोलिसांचं जे रॅकेट आहे वसुलीचं रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस विनायक शिंदेच्या चौकशीतून मुंबई पोलिसांच्या वसुलीचं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। ATSच्या चौकशीमध्ये शिंदेकडे 32 बार आणि क्लबच्या नावांची यादी मिळाल्याचंही बोललं जात आहे। तर काही दिवसांपूर्वी ATSने विनायक शिंदेसह एका बुकीला मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक केलेली होती आणि त्यांच्याकडूनच एक मोठं रॅकेट पोलिसांच्या वसुलीचं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अँटेलिया स्फोटक प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि यातून सचिन वाझे यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत। कारण सचिन वाझे यांची आणखी एक कार सापडलेली आहे आणि त्या कारची चौकशी सध्या केली जाते, कसून तपासणी केली जाते। अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये दिवसागणिक नवनवे खुलासे होत आहेत, नवनवीन कारनामे सचिन वाझेंचे समोर येत आहेत आणि त्यांची आता एक नवीन कार ATSने जप्त केलेली आहे। जप्त करण्यात आलेली वॉल्वो कार ही हिरेन हत्या प्रकरणामध्ये वापरल्याचा संशय ATSला आहे। मुंबई ATSच्या टीमने दमन इथल्या एका फॅक्टरीतून ही कार जप्त केली आहे। या फॅक्टरीचा मालक हा सचिन वाझेंचा पार्टनर असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि याच पार्श्वभूमीवर जप्त केलेल्या कारची ATS टीम झाडाझडती घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे या तपासानंतर आता पुढे नेमकं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। तर याच प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट म्हणजे एकीकडे ATSने त्यांची नवी कार जप्त केली आहे तर दुसरीकडे NIAने सचिन वाझेची डायरी जप्त केली आहे, त्याचबरोबर कॅश सुद्धा जप्त केला आहे। त्यामुळे आता NIAच्या चौकशीतून तपासातून काय समोर येतं ते पाहणं ही महत्त्वाचं असेल। अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझेंना NIAने ताब्यात घेतलंय। आता एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होतीये, थेट जाऊया। सगळ्यांचं स्वागत। सकाळी आज पत्रकार परिषद आपण सुरू करतो आहोत। वेळ न घालवता मी थेट माननीय विरोधी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली। नमस्कार। पहिल्यांदाच मी क्षमा मागणार आहे की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पहिले मराठीमध्ये प्रेस करतो मग हिंदीमध्ये करतो, परंतु माननीय पवार साहेबांनी हा विषय राष्ट्रीय केलेला असल्यामुळे आज आपला प्रघात बदलून आणि तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी
आजची पत्रकार परिषद ही हिंदीत सुरू करणार आहे. त्यांच्या एवढं चांगलं इंग्लिश माझं नाही आहे. हम सभी जानते हैं कि एंटीलिया के सामने जो बॉम्ब की गाड़ी पकड़ी गई और उसके बाद कुछ इवेंट्स का सिलसिला शुरू हुआ, उन घटनाओं में एपीआई सचिन वाजे ये अरेस्ट हुए. एटीएस ने भी कुछ लोगों को अरेस्ट किया और कई चीजें इसमें से बाहर आई. और इस बीच मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर श्री परमवीर सिंह, इन्होंने एक पत्र माननीय मुख्यमंत्री जी को लिखा और उस पत्र में उन्होंने यह आरोप लगाया कि तकरीबन 100 करोड़ रुपए की हफ्ता वसूली के टारगेट्स ये गृह मंत्री जी ने एपीआई वाजे और उनकी टीम को दिए थे. और उसी के चलते एक कंट्रोवर्सी खड़ी हुई, वो कोर्ट में भी गए. कल आदरणीय शरद पवार साहब इस मामले को लेकर उन्होंने एक प्रेस की और परमवीर के दावे इसलिए झूठे हैं कि गृह मंत्री तो 1 तारीख से 15 तारीख तक अस्पताल में थे, फिर होम क्वारंटाइन थे. और जो ट्वीट्स पवार साहब के हैंडल से हुए, उन ट्वीट्स में यह दिखाई पड़ता है कि मानो गृह मंत्री जी ये नागपुर में होम क्वारंटीन थे. सबसे पहली बात तो यह है कि आप में से कई लोगों ने देखा भी है, कुछ ने बताया भी है, ये माननीय गृह मंत्री जी का मैनिफेस्ट है. 15 तारीख को एक प्राइवेट जेट से वे मुंबई आ गए थे. उससे पहले उन्होंने प्रेस की, उस प्रेस का वीडियो तो कल ही मैंने जारी कर दिया था. और अगर हम देखेंगे तो 15 तारीख से वे अपने घर पर थे, लेकिन मेरे पास पुलिस विभाग के भी 2 मूवमेंट्स के कागज है. पुलिस विभाग में रोज मूवमेंट्स के बारे में कहा जाता है, बताया जाता है, उनका एक मैनिफेस्ट तैयार होता है मूवमेंट्स का. और अगर हम देखें तो इसमें तारीख जो है एक 17 फरवरी है. 17 फरवरी में जो लिखा हुआ है तो भगत सिंह कोश्यारी जी मुंबई रहेंगे, उद्धव ठाकरे जी अपने सोई अनुसार, अजित पवार जी मुंबई, शरद पवार जी पुणे, नितिन गडकरी जी दिल्ली और अनिल देशमुख जी इसमें लिखा है 17 फरवरी 2021 15 वाजता, 15 बजे यानी 3 बजे मोटरीने सह्याद्री गेस्ट हाऊस येथे आगमन आणि ओपन. दूसरा एक 24 तारीख का मैनिफेस्ट है जिसमें वापस, चूंकि ये सारे Z+ प्रोटेक्टिव होंगे इसलिए इन्हीं का नाम इसमें आता है. फिर कोश्यारी जी, उद्धव ठाकरे जी, कोश्यारी जी मुंबई, उद्धव ठाकरे जी सोई अनुसार, अजित दादा पवार सह्याद्री अतिथीगृह 15 बजे, 3 बजे शरद पवार साहब मुंबई, नितिन गडकरी जी दिल्ली, अनिल देशमुख जी ये 11 बजे 24/2/2021 11 बजे मोटरीने निवासस्थान ते मंत्रालय जाणार, सोयीने निवासस्थानी परत येणार. अब ये मैनिफेस्ट है, ये गए कि नहीं मुझे पता नहीं है, इसलिए मैं इसके ऊपर कोई दावा नहीं करूंगा. लेकिन ये पुलिस के मूवमेंट के मैनिफेस्ट ये मेरे हाथ में लगे हुए. सबसे महत्व की बात इसमें यह है कि जो परमवीर सिंह इन्होंने पत्र लिखा है, आप सभी ने, मैंने कल भी उसको ट्वीट भी किया था
उस पत्र में एसएमएस का एक या व्हाट्सएप जो भी होगा उसका उन्होंने एक सबूत दिया है, एक एविडेंस दिया है, और जिसमें बहुत स्पष्ट रूप से वो पूछते 16 मार्च को, एंड व्हाट इज द डेट ऑफ वाजेज मीटिंग विथ एचएम सर, और उसमें एसीपी पाटिल बोलते हैं यस सर बट इट इज इन द एंड ऑफ फेब्रुआरी। तो इसलिए मुझे लगता है कि कल आदरणीय पवार साहब को सही ब्रीफिंग नहीं दी गई थी। एक राष्ट्रीय नेता के मुंह से, और जो देश में जाने माने नेता माने जाते हैं, उनके मुंह से कल गलत बातें कहलवाई गई, और जो प्रोटेक्ट करने का प्रयास ये कल किया गया, मुझे ऐसा लगता है कि वो पूरे तरीके से कंप्लीट एक्सपोज हुआ है। और मेरा मानना यह है कि 15 से 27 इस बीच गृह मंत्री जी जो होम क्वारंटाइन थे वो आइसोलेशन में नहीं थे। कई लोग उनको मिले हैं, कई अधिकारी उनको मिले हैं, और जिसके बारे में जानकारी अगर हासिल करनी है तो बहुत आसान है। दूसरा एक महत्व का विषय मैं आप लोगों के सामने रखना चाहता हूं। मैंने परसों की मेरी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था कि ट्रांसफर्स का एक रैकेट ये कमिश्नर ऑफ इंटेलिजेंस ने पकड़ा। पकड़ने से पहले बाकायदा डीजी और एसीएस होम की परमिशन ली, और उसका एक रिपोर्ट, ये रिपोर्ट भी उन्होंने माननीय मुख्यमंत्री जी तक पहुंचाया। 2017 में जिस समय मैं मुख्यमंत्री और गृह मंत्री था, आप लोगों को याद होगा कि मुझे जानकारी मिली थी कि मुंबई के किसी होटल में कुछ लोग डीलिंग कर रहे और कुछ पुलिस अधिकारी वहां जा रहे। मैंने तुरंत कमिश्नर इंटेलिजेंस को बुलाया, मुंबई सीपी को बुलाया, एक प्लान ऑपरेशन हमने किया, तुरंत इंटरसेप्शन किए, उन सभी लोगों को अरेस्ट किया, और चार्जशीट भी दाखिल हुई क्योंकि सारे सबूत इंटरसेप्शन के माध्यम से थे। इसी प्रकार से वही सीओआई जब उस समय थी, वही सीओआई अभी भी थी। और मैं बहुत स्पष्ट कर देना चाहता हूं कि मेरे आने से पहले भी माननीय आर पाटिल जी के समय कमिश्नर ऑफ इंटेलिजेंस वही सीओआई थी, श्रीमती रश्मि शुक्ला, और इसलिए उनको तीनों गवर्नमेंट का एक्सपीरियंस है। तो उनको जब ये जानकारी मिली कि एक रैकेट ये मिनिस्टर का नाम इस्तेमाल कर रहा है, उनके ऑफिस के लोगों के नाम आ रहे हैं, और कहीं ना कहीं ट्रांसफर पोस्टिंग में पुलिस वालों से सीधी बातचीत चल रही है, तो उन्होंने बकायदा उसके बारे में डीजी साहब के ध्यान में ला कर दिया, और फिर नियम के अनुसार माननीय डीजी साहब ने उसमें थ्रू डीजी एक परमिशन एसीएस होम को मांगी गई कि ये सारे नंबर हमको इंटरसेप्शन पे लगाने, और बकायदा एसीएस होम ने वो परमिशन दी। उस परमिशन के तहत जब कॉल रिकॉर्डिंग शुरू हुआ तो बड़ी एक्सप्लोजिव चीजें बाहर आने लगी, और कई बड़े अधिकारी, कई पॉलिटिकल लोग, इनके नाम, चर्चाएं, ये इसमें से बाहर आने लगी। और ये सारी चीजें ध्यान में आने के बाद इसको सारा कंप्लीट, इसका रिपोर्ट
उस समय सीओआई ने तैयार किया और 25/8/2020 को यह रिपोर्ट सीओआई ने, कमिश्नर ऑफ इंटेलिजेंस ने डीजी साहब को दिया और डीजी साहब ने 26 तारीख को, ये अनसाइंड है लेकिन जो मंत्रालय में वो साइंड है, आप उसकी चिंता मत कीजिए, नहीं तो फिर वापस, और ये तो साइंड ही लेटर है। 26 तारीख को उन्होंने, डीजी साहब ने उस समय के एसीएस श्री सीताराम कुंटे जी को ये फॉरवर्ड किया और उसमें बहुत स्पष्ट रूप से उन्होंने ये कहा कि ये जो सारा रिपोर्ट है, hence it is recommended that this be brought to the notice of Honorable Chief Minister at the earliest and an immediate and comprehensive inquiry be ordered by the state CID to identify concerned individuals and take necessary legal action. It is also advised that the secrecy of the report be ensured in order to prevent unnecessary scrutiny which may bring disrepute to the government. ऐसा बिल्कुल क्लियर पत्र ये डीजी साहब ने उसके बाद लिखा 26/8। पहला जो है जो सीओआई ने लिखा हुआ है वो 25/8/2020 का है, यानी आज से 9 महीने पहले, कितना, हाँ 8-9 महीने पहले। दूसरा वो 26/8 का है। मेरी जानकारी के अनुसार उसके बाद इसके बारे में पूरी ब्रीफिंग ये माननीय मुख्यमंत्री जी को हुई और मुख्यमंत्री जी ने कंसर्न भी जाहिर किया और ये मेरे पास डेटा है, करीबन 6.3 GB का, 6.3 GB का ये डेटा मेरे पास है कि जिसके अंदर ये सारे कॉल्स इंटरसेप्ट किए हुए और ये एक पूरा रिपोर्ट इसका जो है, मतलब ये कवरिंग लेटर है और कवरिंग लेटर के साथ ये पूरे ट्रांसक्रिप्ट्स उसके ये रिपोर्ट के साथ माननीय मुख्यमंत्री जी को भेजे गए। लेकिन जब ये ध्यान में आया कि इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही तो डीजी साहब ने भी प्रयास किया। आश्चर्य की बात यह हुई कि मुख्यमंत्री जी के यहां से वो रिपोर्ट गृह मंत्री जी के यहां चली गई और उसके बाद इसके ऊपर कार्रवाई होना दूर, कार्रवाई किस पर हुई? कार्रवाई हुई कमिश्नर इंटेलिजेंस पे। कैसे हुई? तो पहले कमिश्नर इंटेलिजेंस को, वो सीनियर मोस्ट थी, डीजी का उनका प्रमोशन था, उनका डीजी का प्रमोशन रोक दिया गया और उनके नीचे वालों को एडवांस प्रमोशन दिया गया। उसके बाद चूंकि उनका रिकॉर्ड इम्पेकेबल था, सारे उनके सीआर बिल्कुल अच्छे थे, तो उसके चलते उनको प्रमोशन देना ही पड़ा। तो उनको प्रमोशन ऐसी जगह दिया, डीजी सिविल डिफेंस, जो पोस्टें अस्तित्व में नहीं, और सरकार पोस्ट तैयार कर सकती है लेकिन उनको देते समय कैबिनेट का भी अप्रूवल नहीं दिया पोस्ट तैयार करने के लिए, और 10x10 का केबिन उनको दिया गया। मतलब उनको बताया गया कि आपने ये जो इंटरसेप्शंस किए नियम के अनुसार और रिपोर्ट जो तैयार की, ये रिपोर्ट तैयार करना आपकी गलती है, क्योंकि इसमें जो लोग लिप्त हैं वे सारे के सारे लोग इसके कारण एक्सपोज होते हैं। और जैसा मैंने कहा, जानबूझकर 25 अगस्त 2020 से आज तक इतने सेंसिटिव रिपोर्ट पर कोई कार्रवाई नहीं की गई
आश्चर्य की बात ऐसी है, इस रिपोर्ट में जिनके नाम आए हैं उनको वही पोस्टिंग्स मिली है, उनको वही पोस्टिंग्स मिली है। और इसलिए ये बहुत ही गंभीर इस प्रकार का मामला है। मैं उनका लेटर जरूर आपको एक्सेस कराऊंगा, पर मैं उसके एनेक्स्चर्स और ये इंफॉर्मेशन आपको नहीं दूंगा, क्योंकि ये बहुत सेंसिटिव नेचर की है। इसमें कई अफसरों के नाम आते हैं, कुछ सीनियर अफसर्स के भी नाम आते हैं, और इसलिए मैंने आज शाम को दिल्ली में होम सेक्रेटरी की अपॉइंटमेंट मांगी है। इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद मैं दिल्ली जाने वाला हूं और ये पूरी जानकारी मैं होम सेक्रेटरी को दूंगा और मैं उनसे निवेदन करूंगा, चूंकि कई आईपीएस अफसर है, कुछ नॉन आईपीएस भी है, कुछ छोटे भी अफसर है, लेकिन चूंकि वो सेंट्रल गवर्नमेंट के अंडर आते हैं और उनके कस्टोडियन ये सेंट्रल गवर्नमेंट है, इसलिए होम सेक्रेटरी इस पूरे मामले की जांच ये सीबीआई से करे, इस प्रकार की मांग मैं होम सेक्रेटरी को करने वाला हूं। आपल्याला माहिती आहे की काल माननीय पवार साहेबांनी दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि श्री अनिल देशमुख जी पहिले ॲडमिट होते, नंतर होम क्वारंटीन होते, त्यामुळे परमवीर सिंग यांचं पत्र चुकीचं आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर तात्काळ मी एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे त्यांनी घेतलेली प्रेस दाखवली आणि त्यानंतर माननीय पवार साहेबांचे जे ट्वीट्स आहेत त्या ट्वीट्समध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ते जणू काही नागपूरलाच होम क्वारंटीन होते। ते खरं नाही आहे। या संदर्भातला पॅसेंजर मॅनिफेस्ट आहे, ते जेट प्रायव्हेट जेटनी मुंबईला आले होते, ते मुंबईमध्ये होते आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की माझ्याजवळ 2 पोलीसचे मॅनिफेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्या मुवमेंट दाखवलेल्या आहेत, त्या झाल्या आहेत की नाही मी याच्यावर काही भाष्य करणार नाही। त्यासोबत श्री परमवीर सिंग यांनी जे काही त्या ठिकाणी पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये SMS किंवा व्हॉट्सॲपचा जो पुरावा लावला आहे त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे परमवीर विचारत आहेत की वाजे कधी भेटले आणि त्यात ते पाटील असं म्हणतायत फेब्रुवारी एंडला। त्यामुळे काल पवार साहेबांनी चौकशीही न करण्याकरता किंवा राजीनामा द्यायची आवश्यकता नाही याकरता जी कारणं सांगितली, मला असं वाटतं की पवार साहेबांना चुकीचं ब्रीफिंग देण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी त्यांच्या तोंडातून वदवून उघडं पाडलं। खरं म्हणजे एनसीपीनेच विचार केला पाहिजे की याच्या पाठीमागे कोण आहे, कारण त्यातली सगळ्या गोष्टी या चुकीच्या निघालेल्या आहेत आणि 15 ते 27च्या दरम्यान कोण कोण त्यांच्या घरी गृहमंत्र्यांना भेटत होतं या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला उपलब्धच आहे किंवा उपलब्ध होऊ शकते। मी त्याहीपेक्षा एका गंभीर बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो आणि ती म्हणजे मी परवाच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अतिशय स्पष्टपणे बोललो होतो की एक परमवीर सिंग हे अशा प्रकारे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाही आहेत, तर त्याच्यापूर्वी डीजींनी एक रिपोर्ट दिलेला आहे आणि माझ्याकडे आता त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्सच्या रिपोर्टची कॉपी आहे, त्या कॉपीसोबतचे सगळे एनेक्स्चर्स आहेत आणि जवळजवळ हा डेटा आहे 6.3 GB चा की ज्याच्यामध्ये सगळ्या कॉल रेकॉर्डचा इंटरसेप्शन आहे। आणि याच्यामध्ये ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 2017 साली आम्हाला असंच लक्षात आलं होतं की एका हॉटेलमध्ये डीलिंग होत आहे
काही पोलीस अधिकारी तिथे जात आहेत. तात्काळ मी कमिशनर इंटेलिजन्सला सांगितलं, मग आम्ही मुंबई पोलिसांना सोबत घेतलं, त्याचं कंप्लीट इंटरसेप्शन केलं आणि त्या ठिकाणी धाड टाकून त्यांना पकडलं. 7-8 लोकांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्यावर चार्जशीट देखील दाखल केली. त्यामुळे त्याच COI आत्ता असल्यामुळे त्यांना हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ DGंची परवानगी घेतली, DGंनी ACS होमची परवानगी घेतली, काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले आणि त्यात काही पोलीस अधिकारी, काही राजकीय नेते आणि अनेक विस्फोटक अशा प्रकारचे संवाद, कन्व्हर्सेशन हे बाहेर यायला लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की यातनं खूप मोठं रॅकेट हे तयार झालं आहे आणि याच्याशी सरकारमधल्या गृह मंत्रालयातल्या गृहमंत्र्यांचे, लोकांचे, सगळ्यांचे संबंध हे दिसत आहेत. आणि म्हणून त्यांनी तात्काळ या संदर्भातला सगळा रिपोर्ट DG साहेबांच्या थ्रू ACS होमला दिला. ACS होम साहेबांच्या माध्यमातून तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्र्यांनी तो पाहिला, त्यांनी ते ऐकलं, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 8 ऑगस्ट 2020 आजपर्यंत त्या रिपोर्टवर कुठलीही कारवाई झाली नाही आहे. आपण जर बघितलं तर DG साहेबांनी स्पष्टपणे आपल्या पत्रात म्हटलेलं आहे की हे फार सिरियस आहे आणि याची CIDची चौकशी केली पाहिजे. CID सोडा, साधी PSIची, APIची चौकशी देखील त्या ठिकाणी त्यांनी या बाबतीत केली नाही. आणि उलट हा सगळा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्या कमिशनर इंटेलिजन्सलाच त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. त्यांचं प्रमोशन DGचं होतं, सिनियर मोस्ट होत्या, तर थांबवलं. त्यांच्या नंतरच्यांना ॲडव्हान्स प्रमोशन दिलं आणि त्यांना प्रमोशन देणं आवश्यकच होतं कारण त्यांचे CR चांगले होते. म्हणून त्यांना एक विशेष पोस्ट तयार केली. ती कॅबिनेटच्या अप्रुव्हल शिवाय DG सिव्हिल डिफेन्स 10x10चं केबिन, आणि त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन दिल्याचं दाखवलं आणि त्यांच्यावर अन्याय केला. या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये ज्यांची नावं आली अशाच लोकांचं त्या ठिकाणी प्रमोशन, अशाच लोकांचं पोस्टिंग हे ज्यावेळेस समोर आलं त्यावेळी DG साहेबांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. DG म्हणाले की यांचं पोस्टिंग करणं योग्य नाही आहे. पण ज्यावेळेस DGंच्या लक्षात आलं की दबावात हे पोस्टिंग होत आहे त्यावेळी तत्कालीन DG सुबोध जयस्वाल यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं. त्यांनी सांगितलं पाप माझ्या हातून करवू नका, तुम्ही कारवाई पण करत नाही, आणि म्हणून त्यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं. आणि COI कमिशनर इंटेलिजन्स यांनी देखील सेंट्रल डेप्युटेशन घेतलं. आणि म्हणून अतिशय पोलीस दलाला आणि गृह विभागाला लाजिरवाणा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही. उलट त्यांनी ते गृहमंत्र्यांकडेच पाठवून दिलं. आणि ज्यांनी अशा प्रकारे सगळं बाहेर काढलं, मुख्यमंत्र्यांकडे GAD विभाग आहे आणि सगळे IPS ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात, आणि तरी देखील COI त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आता हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे. या संदर्भातलं पत्र मी वाटल्यास आपल्याला देतोय. बाकी गोष्टी मी आपल्यासमोर देणार नाही. या फार सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. यात IPS ऑफिसर्सचे नावं आहेत, अधिकाऱ्यांची नावं आहेत, बऱ्याच लोकांची नावं त्यात येत आहेत. आणि म्हणून मी आज दिल्लीला चाललो आहे. माननीय गृह सचिवांना मी भेटून ही सगळी इन्फॉर्मेशन, त्यांना सील्ड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देतोय. सगळे माझ्याकडचे पुरावे हे त्यांच्याकडे मी देतोय. आणि मी त्यांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये IPS ऑफिसरचे कस्टोडियन ते असल्यामुळे याची CBIची इन्क्वायरी ही त्यांनी करावी अशा प्रकारची मी मागणी करणार मी 2-3च प्रश्न घेणार आहे कारण मग ते डायव्हर्ट होता महत्वाचा विषय. असं विचारलं तर काय होणार नाही. एक प्रश्न त्याच्यामध्ये फक्त अधिकाऱ्यांचीच नाव आहेत की त्यामध्ये काही मंत्र्यांची नाव आहेत
मी आधीच सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये अधिकारी राजकारणी सगळ्यांची नावं आहेत. विनय आप- इसमें अधिकारी और पॉलिटिशियन सबके नाम हैं. विनय 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 रघुवीर सिंह ने जो सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल की है उसमें भी इस रिपोर्ट का हवाला दिया गया है, कहा गया है कि ये दबाया गया है. क्या अब सुप्रीम कोर्ट में भी सरकार को ये रिपोर्ट पेश करनी पड़ेगी? देखिए, इसकी जानकारी तो मुझे नहीं है, ये तो सरकार को और सुप्रीम कोर्ट को तय करना पड़ेगा. लेकिन मैं केंद्र सरकार के पास इसको होम सेक्रेटरी जो इसके कस्टोडियन है उनके पास में पहुंचाऊंगा. हो प्रीति, इसके बाद प्रीति. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य लक्षात आलं होतं, तथापि आपलं सरकार वाचवण्याकरता त्यांनीही याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की इतक्या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचं नेमकं कारण काय आहे, अजून त्याच्या मागे काही आहे का, हे मुख्यमंत्री सांगू शकतात. प्रीति 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 जैसे आपने कहा है कि रिपोर्ट में ट्रांसफर को लेकर पैसे की बातचीत हुई, तो एक ट्रांसफर के लिए कितने पैसे लिए गए? देखिए, इतने डिटेल्स में नहीं कहूँगा, पर मैं ये कहना चाहता हूँ कि उसमें बहुत चीज़ें हैं, बहुत गंभीर चीज़ें हैं. कुछ ऐसे भी चीज़ें हैं कि हमने इतने पैसे दे दिए हैं. ये सारी चीज़ें मैंने, देखिए मैं गृह मंत्री रहा हूँ, मैं महाराष्ट्र का मुख्यमंत्री रहा हूँ. ये सारा मामला पुलिस विभाग को डिस्ट्रीब्यूट भी ला सकता है और इसमें कुछ अधिकारियों के भी नाम है. और इसकी जांच होने के बाद उनमें से कितने सही है, किसकी आवाज़ है क्या, ये सारी चीज़ों की जांच होनी चाहिए. इसलिए मैं ये सारी चीज़ें होम सेक्रेटरी को दूंगा. शेवटचा प्रश्न. हा कमलेश, शेवट. सीसीटीवी का जो डेटा है उसमें किस तरह के सबूत सामने, और दूसरा इससे जुड़ा सवाल, क्या इसको फिर कोर्ट के सामने या फिर इस पे कार्रवाई के लिए देखिए, कॉन्फरन्स कॉल एखादा असेल, मला एकदम लक्षात येत नाही येते, कारण एवढा ये बहुत बड़ा डेटा है. लेकिन इसमें जैसा आपने पूछा है उस प्रकार की सारी चीज़ें इस डेटा में मौजूद है. लास्ट क्वेश्चन. क्या ये ट्रांसफर रैकेट सिर्फ गृह मंत्रालय को लेकर है, या इस रिपोर्ट को इसलिए दबाई गई क्योंकि हर मंत्रालय में इस तरीके के ट्रांसफर के रैकेट चल रहे हैं? देखिए, अभी जो जानकारी इसमें ये गृह मंत्रालय की ही जानकारी है. चलो राहुल लास्ट. राहुल शरद पवार एवढे मोठे नेते आहेत, पण महाविकास आघाडीचे शिल्पकार वगळता दुसरं कुठलंही संविधानिक पद यांच्याकडे नाहीये. सलग 2 दिवस ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. इतकं गंभीर, इतकं मिनिट टू मिनिट ब्रीथिंग त्यांना होते. गोपनीयतेचा काही कायदा त्यांना काही द्यावा लागतो? गोपनीयतेचा कायदा वगैरे लागू होत नाही. पवार साहेब मोठे नेते आहेत, ते जरूर ब्रीफिंग घेऊ शकतात, पण हे ब्रीफिंग मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एक शब्द याच्यावर बोलत नाहीत आणि पवार साहेबांना त्या ठिकाणी बोलावं लागतं आहे. आणि शेवटी पवार साहेब जे बोलतात ते सगळं चुकीचं निघत आहे. थँक्यू. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं, त्यामुळे सीएमनी प्रकरणावर पांघरून घातलं, त्यांना सगळं काही माहीत होतं, असा गौप्यस्फोट या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि हे सर्व दस्तावेज घेऊन दिल्लीला जाणार. हे सर्व दस्तावेज गृह सचिवांना देणार असल्याचं सुद्धा यावेळी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. गृह सचिवांनी या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केलेली आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बरेचसे आरोप केलेले आहेत महाविकास आघाडी सरकारवर आणि त्याचबरोबर शरद पवार हे सुद्धा इथं ब्रीफिंग घेत आहेत, मात्र ते चुकीचं निघतंय, ते जे ब्रीफिंग देत आहेत ते चुकीचं निघतंय असं सुद्धा फडणवीस म्हणाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह पत्रकार परिषद आताच घेतली आणि मुख्य म्हणजे त्यांनी हिंदीमधून ही पत्रकार परिषदेला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहेत. रेकॉर्डिंग, फोन टॅपिंगचा डेटा माझ्याकडे आहे, दस्तावेज माझ्याकडे आहे, मात्र मुख्यमंत्र्यांना हे सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी कारवाई केली नाही. यामध्ये जे मोठे अधिकारी आहेत त्याचबरोबर राजकारणी यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता याची चौकशी झाली तर नेमकं काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.
तर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सीबीआय तपास झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर या सर्व घटनेची चौकशी व्हावी आणि सीबीआय चौकशी व्हावी असं ते म्हणालेले आहेत। तर आयसोलेशन मध्ये जेव्हा अनिल देशमुख होते, गृहमंत्री अनिल देशमुख आयसोलेशन मध्ये असताना सुद्धा त्यांना बरेचसे लोक येऊन भेटलेले होते असा सुद्धा गौप्यस्फोट या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यामुळे आता हे जे काही सर्व आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेत याला महाविकास आघाडी मधील जे सरकार आहे ते नेमकं कसं उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। ये बहुत सेंसिटिव नेचर की है, इसमें कई अफसरों के नाम आते हैं, कुछ सीनियर अफसर्स के भी नाम आते हैं और इसलिए मैंने आज शाम को दिल्ली में होम सेक्रेटरी की अपॉइंटमेंट मांगी है। इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद मैं दिल्ली जाने वाला हूं और ये पूरी जानकारी मैं होम सेक्रेटरी को दूंगा और मैं उनसे निवेदन करूंगा, चूंकि कई आईपीएस अफसर है, कुछ नॉन आईपीएस भी है, कुछ छोटे भी अफसर है, लेकिन चूंकि वो सेंट्रल गवर्नमेंट के अंडर आते हैं और उनके कस्टोडियन ये सेंट्रल गवर्नमेंट है, इसलिए होम सेक्रेटरी इस पूरे मामले की जांच ये सीबीआई से करे, इस प्रकार की मांग मैं होम सेक्रेटरी को करने वाला हूं। एक आधी नवनाथमध्ये मी 2-3च प्रश्न घेणार आहे, कारण मग ते डायव्हर्ट होता महत्वाचा विषय। शांती असं विचारलं तर काय अतिशय पोलीस दलाला आणि गृह विभागाला लाजिरवाणा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही, उलट त्यांनी ते गृहमंत्र्यांकडेच पाठवून दिलं आणि ज्यांनी अशा प्रकारे सगळं बाहेर काढलं, मुख्यमंत्र्यांकडे जीएडी विभाग आहे आणि सगळे आयपीएस ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात आणि तरी देखील सीओआय त्यावेळच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला? म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। आणि फोन टॅपिंगचा डेटा माझ्याकडे असल्याचं सुद्धा यावेळी फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणावर पांघरून घातलं असं सुद्धा ते यावेळी म्हणाले आहे। तर सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले आणि या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा फडणवीस यांनी पुन्हा एकदा केली आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे जाऊयात, त्या थेट जोडल्या गेलेल्या आहेत आपल्यासोबत। वैदेही, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बरेचसे पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर शरद पवार या सरकारला वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत असं ते म्हणालेत, काय सांगशील याविषयी? नक्कीच काल शरद पवार यांची दिल्लीमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफिंग करण्यात आलं असल्याचा आरोप आज देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेला आहे। इतकंच नाही, या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर ज्या पद्धतीनं ब्रीफिंग जे द्यायला हवं राष्ट्रीय नेते आहेत त्यांना ते देण्यात आलं नाही आणि त्यांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या असल्याचा आरोप देखील या ठिकाणी फडणवीस यांनी केलेला बघायला मिळतो आहे। इतकंच नाही तर एकूणच पोलिसांच्या संदर्भात एक महत्त्वाचे काही पुरावे जे आहेत ते आज देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून जे आहे ते दाखवून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 6.3 जीबीचा एक डेटा आहे ज्याच्यामध्ये काही पोलिसांचे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांचे काही संवाद आहेत आणि हे संवाद हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेक्रेटरीना आज ते देणार असल्याचं देखील त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर मोठे बऱ्याचशा पद्धतीचे पुरावे जे आहेत ते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत आणि हे पुरावे आज ते दिल्लीमध्ये केंद्रीय सरकारला जे आहे ते देणार आहेत आणि केंद्रीय गृह खात्याकडे हे सगळे पुरावे दिल्यानंतर तशा पद्धतीनं सीबीआय चौकशीची मागणी जी आहे ती देखील देवेंद्र फडणवीस करणार असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर काही पोलिसांच्या संदर्भात काही भ्रष्टाचार जो आहे तो त्या ठिकाणी होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। इतकेच नाही तर लेखी पत्रकं देखील त्यांनी जी आहे ती त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे।